रोहित शर्मा, विराट कोहलीबद्दल तर आपण नेहमीच बोलतो, पण रवींद्र जडेजाबद्दल आपण जास्त चर्चा सुद्धा करत नाही. 2023चा ओडीआय वर्ल्ड कप संपल्यानंतर रवींद्र जडेजाचे 12 मॅचेस खेळला येतो, त्याच्यामध्ये 12 विकेट्स आहेत आणि 137 रन आहेत. हा स्टॅट मला नाही वाटत की त्याला कन्सिडर करण्यास मदत करतो 2027च्या ओडीआय वर्ल्ड कपसाठी. आपण सगळे म्हणतो रोको खेळला पाहिजे, पण आपण हा विचार नाही करत की रवींद्र जडेजा सुद्धा खेळला पाहिजे का? 2025मध्ये टेस्ट फॉर्मॅटमध्ये मला वाटतं रवींद्र जडेजा बेस्ट बॅट्समन होता आणि बेस्ट ऑलराऊंडर होता. त्याचा परफॉर्मन्स बेस्ट होतं. बट मला असं वाटतं की व्हाईट बॉल फॉर्मॅटमध्ये त्याचा परफॉर्मन्स आलेला नाही. 2023च्या ओडीआय वर्ल्ड कपच्या फायनल आणि सेमीफायनलमध्ये दोन्हीही मॅचमध्ये रवींद्र जडेजाने विकेट्स घेतल्या नव्हत्या आणि फायनल मॅचमध्ये तर आपल्याला त्याच्याकडून रनाची अपेक्षा होती, पण तिथे पण त्यांनी रन काढले नव्हते. तर त्याचा परफॉर्मन्स जिंकण्यासाठी किती मदत करतो आणि किती नाही, हे मला तुम्ही नक्की कळवा.